नॉन रेफरन्शियल पासवर्ड. आता नॉन रेफरन्शियल पासवर्ड म्हणजे काय की तो नॉट नेसेसरीली जे काही इन्फॉर्मेशन असेल त्या पासवर्डमध्ये जी माहिती असेल त्याचा डायरेक्ट संदर्भ असू शकतो तुमचा. काहीतरी इनडायरेक्ट संदर्भ ऍड करण्याचा प्रयत्न करायचा. म्हणजेच काय की सपोज आता तुमचा आवडता रंग लाल आहे तर नॉन रेफरन्शियल कसा ठेवणार तुम्ही? ना आवडता रंग नाही, ना आवडता. आपण बोलताना व्हॉट इज युअर फेवरेट कलर विचारतो, बट व्हॉट इज युअर नॉन फेवरेट कलर विचारतो का? नाही. म्हणजेच हा काय झाला? नॉन रेफरन्शियल झाला. आणि माणसाला एक ना आवडता रंग पण असतो. म्हणजे आपण जेव्हा कपड्यांची शॉपिंग करतोय ना, मला हा रंग नको, असं पण आपण करतो. सो नॉन रेफरन्शियल पासवर्ड म्हणजे जी गोष्ट आवडते, ज्याच्या तुम्ही कॉम्बिनेशन करून पासवर्ड ठेवलंय, त्याच्याऐवजी सिंपल एक काम करा, त्याच पासवर्ड मध्ये ज्या गोष्टी नाही आवडत ना त्या एकत्र करा, क्लब करा, आणि तो तुमचा बनणार एक नॉन रेफरन्शियल पासवर्ड. आणि ती माहिती ना तुमच्या क्लोज कलिगला माहिती असेल ना तुमच्या तोंडातनं कधी निघेल. का? कारण तुम्हाला आवडतच नाही. तुम्ही त्याचा कमीत कमी बोबाटा करणार त्या गोष्टीचा. पण जी गोष्ट आवडते, म्हणजे आता सपोज अगदी सर्वसामान्य की तुम्हाला पावभाजी आवडते खायला, तर मला पावभाजी आवडते, तुमच्या सगळ्या जवळच्या मित्रमैत्रिणींना माहित असणार की तुम्हाला पावभाजी आवडते, बट तुम्हाला डोसा नाही आवडत, याचं तुम्ही एवढा हे नाही करणार. सो शक्यतो अशा नॉन रेफरन्शियल गोष्टींना एकत्र आणून पासवर्ड ठेवायचा असतो, जेणेकरून तुम्ही तुमचा पासवर्ड सुरक्षित ठेवता येऊ शकतो. मग ते रॅन्डम डिजिट्सचं तुम्ही म्हटल्यास बायहार्ट करा, घोका स्वतःला. मी एक 4 कुठचे तरी नंबर, एक 4 कुठचे तरी अल्फाबेट आणि एक कॅरेक्टरच्या वेळी 2 वापरा, काही हानी नाहीये. कोणी तुम्हाला बोलणार नाही तुम्ही 2 कॅरेक्टर का वापरले किंवा स्पेलिंग चुकलं का. तुम्ही 2 कॅरेक्टर वापरा. @ पहिलं घालतात, शेवटी घाला, पहिलं पण घाला, पहिलं 2दा घाला, अजून एकदा शेवटी घाला, काही प्रॉब्लेम नाही. सो असं काहीतरी ट्विस्ट अँड ट्विन केलं ना, जेणेकरून तुम्हाला ब्रेन टीजर ऍक्टिव्हिटी की मग त्या हॅकरला त्याच्याहून 3पट 4पट त्रास होणार. थोडक्यात काय आहे की हॅकरचं काम आपण कठीण केलं पाहिजे. अगदी बरोबर. आणि त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही स्पेशल कॅरेक्टर्स, कॅपिटल लेटर्स, स्मॉल लेटर्स आणि नंबर्स या सगळ्यांचं कॉम्बिनेशन असले पाहिजे. बरोबर. आणि मी तुम्हाला फक्त एक सांगतो, आपल्या कीबोर्डवरती 0 ते 9 फायनाईट, A to Z फायनाईट, स्पेशल कॅरेक्टर्स फायनाईट, परम्युटेशन कॉम्बिनेशनने कुठचाही पासवर्ड बनवा, तो शेवटी हॅकेबलच आहे. पण तुमचं कार्य काय की त्याच्यापेक्षा तुमचं पाऊल 1 नाही तर 1000 पावलं तुम्ही पुढे असले पाहिजे सतत.